दादा आपण काँग्रेसचा जो तांबाळ्याचा उमेदवार आहे त्याचं अपहरण झाल्याची तक्रार केली होती आणि आज त्या उमेदवाराने फॉर्म माघार घेतलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीचे जे आहेत बिनविरोध पहिली जागा इथून लातूर जिल्ह्यामधून निघाली काय काय असत्याची थोडे दिवस मजा चलत असते. रावण सीतेचं हरण करू शकला होता. दुर्योधन द्रौपदीची विटंबना करू शकला होता. ज्या जांगेवर द्रौपदीला बसवलं होतं ती जांग दुर्योधनाची फुटली होती. रावणाचा नाश झाला होता. अलीकडं पिक्चर मध्ये सुद्धा 2.5 घंटे अमरीशपुरीचं गुलशन चलतंय, पण शेवटच्या अर्ध्या तासात हिरो उठला की त्यांची वाट लागते. असत्याचे 4 दिवस असतात, पण शेवटचा दिवस हा सत्याचा असतो. जनता 59 पैकी 1 जागा तुम्ही अनैतिक मार्गाने पैशाचा वापर करून जरी बिनविरोध काढली असली, उरलेल्या 58 जागातून आम्ही बहुमत प्राप्त करू. जिल्हा परिषदेवर तिरंगा फडकवू. फक्त यामध्ये दुःख एकच वाटलं की आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की तुम्ही कामाच्या भाषा करता, विकासाच्या भाषा करता, विकासाच्या बळावर निवडणूक लढा. असं लोकांचे पैशाच्या बळावर माणसं पळवून नेऊन, शेतीच्या बळावर माणसं पळवून नेऊन बिनविरोध काढण्याच्या भानगडी करू नका. त्या महाराष्ट्राला आणि आपल्या लातूर जिल्ह्यात शोभणाऱ्या नाहीत. परंतु त्यांनी ठरवलंय, जनते बहुमताच्या जोरावर जी मस्ती आली त्याच्यातून त्यांनी सातत्यानं भाजपचे प्रयत्न आपल्या जिल्ह्यात आताही पहिल्यांदा झालं, परंतु राज्यभरामध्ये त्यांचा प्रयत्न असाच आहे की दहशत आणि पैसा दोन्हीचा वापर करून बिनविरोधचा पॅटर्न त्यांनी निर्माण केलेला आहे. तो खोटा, चुकीचा, अनैतिक पॅटर्न त्यांना लखलाप. आम्ही जनतेचा पॅटर्न आदरणीय विलासराव देशमुख साहेब, आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब, शिवराज पाटील चाकूरकर साहेबाचा विचार घेऊन आम्ही पुढे चालू. आणि त्या विचाराचा विजय जसा महानगरपालिकेत झाला तसा जिल्हा परिषद सुद्धा मध्ये सुद्धा होईल, एवढी गॅरंटी ठेवा. जनतेला आवाहन करतो, ह्यांना सगळ्याला ह्यांची अत्तल काढू.